अशी परिस्थिती होती। पूर जो होता तो अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत होता। आणि आता जर आपण परिस्थिती पाहिली, गंगेला पूर आहे, मात्र पाणी जे आहे ते काहीच प्रमाणात आता कमी झालेलं आहे। माझ्या समोर असलेला हा दुतोंड्या मारुती काल अक्षरशः पूर्णपणे या ठिकाणी बुडून गेलेला होता, मात्र आता त्याच्या छातीपर्यंत आलेलं हे पाणी आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। गेल्या 24 तासापासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावर आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार हा पाऊस सुरू होता। परिणामी नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा वेळोवेळी टप्प्याटप्प्याने करण्यात येत होता आणि आता जवळपास 10,900 पेक्षा जास्त म्हणजे जवळपास 11,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग या गोदावरी नदीमध्ये या ठिकाणी करण्यात येतो आहे। आणि समोर दिसते आपल्याला जी छत्री दिसते, या ठिकाणी खरं तर धार्मिक विधी ज्या आहेत त्या पार पडत असतात, ज्या आता नदी काठावर या ठिकाणी ज्या आहेत त्या पार पडतात। सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिकच्या गंगापूर धरणातून हे पाणी नाशिकच्या नांदूर मधमेश्वर याच्यामध्ये हा पाण्याचा विसर्ग होतो आणि त्यानंतर हे पाणी थेट जायकवाडीला या ठिकाणी जातं आणि जायकवाडीमधनं जवळपास आता 3 लाख क्युसेक्सच्या जवळपास पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कारण की ह्या गोदावरी नदीतून मोठा विसर्ग खरं तर जायकवाडीच्या दिशेने होत असतो। समोर असलेली जी मंदिरं आहेत ती पूर्णतः काल जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळाली होती, मात्र सध्याची परिस्थिती ही बदललेली आहे। काल रात्री मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि अगदी काही वेळातच ते नाशिकच्या राम सेतू पुलावर येऊन पुन्हा एकदा गंगेची या ठिकाणी पाहणी करणार आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, नाशिक महानगरपालिका असेल, त्यांच्या वतीनं जरी हे प्रयत्न सुरू आहे, मात्र समोर दिसणारी जी आपल्याला दुकानं आहेत त्या दुकानं आता जवळपास निम्मी जी आहे ती पाण्यामध्ये गेलेली आपल्याला या ठिकाणी खरं तर पाहायला मिळत आहे। काल नारोशंकर मंदिराच्या गाभाऱ्यात देखील पाणी गेल्याचं सांगण्यात आलेलं होतं। त्याबाबतची जी 2 दृश्य होती ती समाज माध्यमांमध्ये या ठिकाणी व्हायरल झाली आणि हे जे पाणी गोदावरी नदीमध्ये या ठिकाणी जे गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं आहे ते आता थेट नांदूर मधमेश्वर मार्गे पुढे जायकवाडीच्या दिशेने या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 24 तासापूर्वी जो जोरदार पाऊस या नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये झाला होता आणि आताची जर आपण परिस्थिती जर आपण पाहिली तर पाऊस जरी हा काहीशा प्रमाणात कमी झालेला असला, मात्र गोदावरी नदीचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। काल नाशिककरांनी रविवार असल्यामुळे पूर पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी केली होती। जी छोटी मोठी मंदिरं होती, काही दुकानं होती, ती या ठिकाणी पुरामध्ये जी आहे ती वाहून या ठिकाणी गेलेली आहे। या ठिकाणी जी गोदावरी नदीची जी आरती करण्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेचं कार्यालय देखील या ठिकाणी काल पाण्याच्या प्रवाहामध्ये जो कंटेनर होता तो देखील वाहून गेला आणि आताची ही सध्याची आपण थेट दृश्य लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो। ही संपूर्ण परिस्थिती एकट्या नाशिक शहराची नव्हे तर जिल्ह्यातील सर्व जी छोटी मोठी नद्या आहेत, धरणं आहेत, ते आता तुडुंब भरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर पाऊस जो झालेला आहे त्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठी पावसाची कोसळधार आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्व ज्या नद्या आहेत, नाले आहेत, ते आता तुडुंब भरून या ठिकाणी वाहू लागलेले आहेत। शहरातील सगळे रस्ते गेल्या 24 तासापासून जलमय झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये देखील मोठं नुकसान या पावसामुळे आपल्याला झालेलं पाहायला मिळालं। काल मंत्री छगन भुजबळ यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती पाहणी केली। पाण्यामध्ये उतरून त्यांनी ही संपूर्ण परिस्थिती पुराची जी काय आहेत ती त्याची पाहणी केली। महिला असतील, नागरिक असतील, शेतकरी असतील, यांना धीर देण्याचं काम देखील या ठिकाणी करण्यात आलं आणि सध्याची ही थेट दृश्य आपण नाशिकच्या रामकुंड घाट, गंगा घाट परिसरातून या ठिकाणी ही पाहू शकतो। सर्व छोटी मोठी जी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे। खरं तर जे भांडी बाजार आहे त्याच्या मध्ये देखील मोठ्या प्रमाणात काल पाऊस गेलेला होता। ही दृश्य देखील आपण काल लोकमतच्या माध्यमातून पाहिली होती आणि आताची ही थेट दृश्य नाशिकच्या रामकुंड घाट परिसरामधनं आहे। जवळपास 10,000 पेक्षा जास्त क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि जवळपास ऑरेंज अलर्ट हा नाशिक शहरासह जिल्ह्याला या ठिकाणी हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। ही संपूर्ण दृश्य जरी आपल्याला पाहायला मिळाली असली, मात्र खबरदारी याच्यावर घेणं तेवढंच महत्वाचं आहे आणि संपूर्ण प्रशासन जे आहे ते अत्यंत काटेकोरपणे लक्ष देऊन कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जी आहे ते आपापल्या परीने खरं तर प्रयत्न करताना देखील आपल्याला
पाहायला मिळतं आहे. नागरिकांनी देखील पुराच्या पाण्याला पाहायला येऊ नये, आले तरी लांबनच हे पाहावं, कारण की कोणतीही दुर्घटना जर झाली तर पाण्याचा प्रवाह मोठा आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील तेवढं सतर्क राहणं तेवढंच गरजेचं आहे. महापालिका असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, यांच्या वतीनं जी आहे ही सर्वच तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते. कारण की काल हा जो मारुती होता तो पूर्णपणे बुडलेला होता आणि संपूर्ण आजूबाजूची जी दुकानं होती त्याच्यामध्ये मोठं पावसाचं पाणी जे गंगापूर धरणामध्ये झालेलं आहे, त्यानंतर ते पाणी जे आहे ते या छोट्या मोठ्या दुकानात असतील किंवा मंदिरं असतील त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी गेलेलं पाहायला मिळालं आहे.